नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात रक्तरंजित 365 रात्री या कथेचा भाग 4. सगळं काही व्यवस्थित होतं, तरी सकाळपासून तिला थोडेसे अस्वस्थ वाटत होते. नेमकं काय होतं आहे हेच समजत नव्हतं. काहीतरी अघटित घडणार आहे असं उगीचच वाटत होतं. आज तर तिला जेवण देखील गेलं नाही. दुपारी झोपही झाली नव्हती. कशातच मन लागत नव्हतं. अंधार पडायच्या आधीच सगळ्यांनी जेवण करून घेतले होते. घरातली कामं संपवून कामावरच्या बायका निघून गेल्या होत्या. घरात तिची लेकरं झोपलेली होती. त्या दिवशी पावसाळी काळोखी रात्र होती. पावसाची रिपरिप सुरू होती. वातावरण कोंदट होतं. मधूनच जोरात वीज चमकून जाई आणि सगळीकडे लख्ख प्रकाश पसरे. गोठ्यातली गुरं दचकून उठत. ओल्या गवताचा वास दाटूनही मंदगतीने पाऊस थेंब थेंब पडत होता. विचित्र असा उकाडा हवेमध्ये भरून होता. नुकताच तिला 9वा महिना लागलेला होता. तालुक्याला जाऊन ती तपासून आली होती. तेव्हा तिथल्या डॉक्टरीनबाईने या आठवड्यात कधीही बाळंतीण होऊ शकते असे सांगितले होते. तसे तिने धनपालराजला गावातील सुईणीला तसा निरोप देऊन ठेवलेला होता. वेळप्रसंगी उपयोगी पडावे म्हणून राघव आणि त्याची बायको वाड्यात झोपलेले होते. हाकेच्या अंतरावरच विक्रमचं देखील घर होतं. त्यामुळे तशी काळजीची गोष्ट नव्हती. अचानक तिचे पोटात दुखायला लागले. जोरजोरात कळा येऊ लागल्या. 11 बाळंतपण झाल्यामुळे तिला आता या नेमका कळा कसल्या आहेत हे पटकन समजलं. तिने लगेच धनपालला उठवलं आणि सुईणीला बोलावून आणण्यासाठी सांगितलं. त्याने लगेच राघवला आणि त्याच्या बायकोला उठवले. राघव दमणी घेऊन सुईणीला आणायला गेला. सगळ्या निमझरीमध्ये फक्त सुशीलाबाई ही एकच सुईण होती. गावचा ती एक असा हिस्सा होती की तिला वगळून उर्वरित गावाची कल्पना करणं शक्य नसे. इतकी ती घराघरात परिचित होती. तिला सगळेजण ओळखत असत. सगळेजण तिचा आदर करीत. ती वयाने खूप मोठी होती. निव्वळ अनुभवाने तिने इतकी बाळंतपण केलेली होती की तिच्या अंगावरच्या सुरकुत्यांपेक्षा तिने केलेल्या बाळंतपणाची संख्या जास्त आहे असं गावातले लोक बोलत. ती आली की निर्धास्त होऊन जात. कितीही अवघड बाळंतपण असो, ती अगदी सराईतासारखं पार पाडित असे. रात्र असो बेरात्र असो, अगदी कोणाहीकडे ती तितक्याच आत्मीयतेने धावून जात असे. तिला या कामात कंटाळा असा कधीच येतच नसे. हातातले काम टाकून ती धावत येत असे. नवीन असो वा अवघडलेली बाळंतीण असो, आल्या आल्या ती तयारीला लागून घरातल्या लोकांना मानसिक धीर देत असे. बरं, बाळंतपण केल्यानंतर तिची पैशाच्या बाबतीत कसलीच अपेक्षा नसे. काही लोक तिला पैसे देत, तर काही जण तिला चोळी बांगडी करून घरात असलेलं धान्य देत. त्यावरही ती खुश असे. आपण अजूनही गावाच्या उपयोगी पडतो आहे याचाच तिला खूप आनंद होई. त्यामुळे अवघ्या 1 तासात ती धनपालराजच्या वाड्यात हजर झाली. वाड्यात एक बाळंतिणीची खोली होती. तिथं ईश्वरी खाटेवर कण्हत पडलेली होती. आल्या आल्या सुशीलाबाईने पाणी गरम करायला सांगितले. जुने बरेच कपडे मागितले. घरातले सगळे कंदील लावून तिने बाळंतिणीच्या खोलीत उजेड केला. तिच्या मदतीला राघवची बायको आणि विक्रमची बायको होती. त्या तिला मदत करीत होत्या. ईश्वरीला जोरजोरात कळा येऊ लागल्या. तिला प्रचंड वेदना होत होत्या. यावेळी मुलगा व्हावा आणि ही यातायात कायमची थांबावी असं तिला वाटलं. एक जीवघेणी कळ ओटीपोटातून उसळत आली.
आता सगळं संपतंय की काय असं तिला वाटलं. जीवाच्या आकांताने तिने जोर लावला. आता कळांचा वेग वाढतच होता. शेवटी सगळं तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. एक जोरदार किंकाळी तिने फोडली. तिने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ती बेशुद्ध झाली. पुन्हा एकदा मुलीचा जन्म झाला होता. बाळाचं रडणं ऐकून धनपाल राज धावत आला. सुशीलाबाईने त्याला मुलगी झाल्याचं सांगितलं. त्याबरोबर त्याचा चेहरा पडला. बाळंतीण सुखरूप आहेत असं पाहून बिदागी घेऊन सुशीलाबाईंना विक्रमने घरी सोडले. मृत बाळ जन्माला आलं होतं म्हणून त्या रात्री धनपालराज आणि राघव पुरून आले होते असं तिला शुद्धीवर आल्यावर समजलं. पण आपण बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला होता यावर ती ठाम होती. त्यानंतर कित्येक दिवस ती तासनतास रडत बसायची. बाळाच्या आठवणीने व्याकुळ होऊन तिची छाती भरून यायची. आज धनपालराजने बाळाचा विषय काढला आणि तिची जखम पुन्हा नव्याने वाहू लागली. क्रमशः